हॅलो, मी चित्रा आणि मी एक मेकअप आर्टिस्ट आहे. काही जण सोशल मीडियावरती आपलं पूर्ण लाईफ शेअर करत असतात, पण मी माझी लाईफ ही फक्त आणि फक्त मेकअप आर्टिस्ट म्हणूनच तुम्हाला दाखवलेली आहे. मला माझ्या कामाचं रिस्पेक्ट आहेच, त्याचबरोबर मला हेही समजतं की कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं. तर मी चित्रा आणि मी राहते गोवंडीला आणि मी एका घरामध्ये स्वयंपाक बनवायला जाते. आता काहींना असा प्रश्न पडला असेल, या मेकअप आर्टिस्ट एवढ्या कमवतात, एवढ्या मेकअपच्या ऑर्डर घेतात, मग हा पैसा जातो तरी कुठे आणि हिला काय गरज आहे कोणाच्या तरी जाऊन घरी काम करायची. माझ्यासोबतच्या मैत्रिणींना मी जेव्हा हे सांगितलं की मी स्वयंपाकाचं काम करते, खरं तर त्या हसल्या नाहीत, पण त्यांना आश्चर्य वाटलं की ही असं का करते. मी शिकलेली आहे, मी असं नाही की कुठल्याही कंपनीमध्ये जाऊन 8 तासाची ड्युटी नाही करू शकत, मी करू शकते, पण मी यासाठी नाही करत की मला माझी जबाबदारी समजते. ती ही की मला एक 3.5 वर्षाचा मुलगा आहे ज्याच्याकडे मला लक्ष देऊन मला घरी सांभाळायचं आहे. माझे सासू सासरे वयस्कर आहेत, त्यामुळे त्यांना इतकं फारसं जमत नाही, म्हणूनच मी स्वतःचा 2 तास काढून मी या कामावरती येते आणि हे काम करते आणि यातनं मिळणाऱ्या पैशाने मी स्वखर्च करते. माझा नवरा म्हणत नाही की तू जा आणि काम कर किंवा स्वयंपाक कर, मला त्यांनाही आवडत नाही. आजकाल मुंबईत अशी परिस्थिती आहे की एका माणसाच्या आधारावरती अख्खं घर नाही चालू शकत. म्हणूनच एका वर्षापूर्वी मी हे काम जॉईन केलं आणि मी ते काम करता करता मेकअप आर्टिस्टचा कोर्स केला. यासाठी लागणारा पैसा मी याच कामातून जमा केला. तर हा सगळा स्ट्रगल माझा मेकअप आर्टिस्ट होण्यासाठीच आहे आणि मी मेकअप आर्टिस्ट झालेही. फक्त आता मला गरज आहे ती तुमच्या सपोर्टची आणि मला ऑर्डर्स द्या. तुम्ही माझं काम बघून मला ऑर्डर द्या ना की माझं स्ट्रगल बघून. मैत्रिणींनो, ही होती माझी थोडीशी स्ट्रगल स्टोरी. नाण्याची दुसरी बाजू मी कधीच कोणाला सांगितलेली नव्हती. तर मैत्रिणींनो, हा सगळा स्ट्रगल बघून एकदा मागे वळून जेव्हा मी बघेन तेव्हा मला खरंच खूप भारी वाटेल की मी शून्यापासून सुरुवात केलेली आणि आता मी कुठे पोचले आहे.